आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करत आहोत. त्यातील श्री स्वामी चरित्र सारामृत हा 21 अध्यायाचा ग्रंथ आहे. तर यातील 10 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत. त्याबरोबरच आपण एक अध्याय आणि एका माळेचा जप अशा पद्धतीने पठन करत आहोत. चला तर मग आपण आता 11व्या अध्यायाला सुरुवात करूया आणि त्यानंतर आपण एका माळेचा जप देखील करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत हा नित्य सेवेमध्ये स्वामींची या ग्रंथाचा उपयोग केला जातो. ज्यावेळेस स्वामींची नित्य सेवा केली जाते, ज्या लोकांना श्री स्वामी समर्थांचे एका जागेवरती बसून जास्त वेळ सेवा करणं होत नाही, त्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत यातील दररोज एक एक अध्याय आणि एका माळेचा जप श्रवण केला तरी देखील हरकत नाही. परंतु ज्या वेळेस श्रवण करत असताना मनापासून मनोभावे श्रवण करायचं आहे.